नमस्कार मित्रांनो, आज आपण हाय ग्लायसेमिक फूड्स म्हणजे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे असे कोणते खाद्यपदार्थ आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने डायबिटीज यानंतर हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो. तर हे आपल्या आहारामध्ये टाळायला पाहिजे. त्याविषयी आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ. आपले स्वागत आहे डॉक्टर पी एम चॅनलवर. मी डॉक्टर प्रशांत मोरे, व्हॅस्क्युलर सर्जन. आपण जे चॅनल बघत आहात, आपण या चॅनलवरती रेग्युलर आरोग्यसंबंधी व्हिडिओ टाकत असतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, हाय ग्लायसेमिक फूड्स म्हणजे काय? तर जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा 0 ते 100 या दरम्यान असतो. जी ग्लुकोज आहे हिचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 100 असतो. आणि जर खाद्यपदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 55च्या खाली असेल तर त्याला आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे खाद्यपदार्थ म्हणतो. 55 ते 70च्या मध्ये मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आणि जर 70च्या वरती असेल तर त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स असे म्हटले जाते. तर हे हाय ग्लायसेमिक अन्नपदार्थ जे आहेत खाल्ल्याने काय होते म्हणजे ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खाद्यपदार्थांचा हा 70पेक्षा जास्त असेल असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने काय होते, शरीरातली जी साखर आहे साखरेची पातळी वाढते. त्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणात स्रवण होते. नंतर इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. पुढे त्यामधून डायबिटीस होतो आणि त्यामधून विविध कॉम्प्लिकेशन जसे हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, डोळ्यांचे विकार, यानंतर जे पायांच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये ब्लॉकेजेस होतात. तर असे विविध आजार उद्भवतात. वजन वाढते, स्थूलपणा येतो. तर हे पदार्थ कोणते आहेत? तर यामध्ये जे पांढरे ब्रेड आहेत, यानंतर पांढरा भात आहे, जे बेकरीचे पदार्थ आहेत जसे ब्रेड, बिस्किट, कुकीज हे पदार्थ टाळायला हवेत. यानंतर बटाटे आणि यापासून बनलेले पदार्थ याचासुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त असतो. यानंतर काही फळे जसं टरबूज आणि अननस यांचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा हा जास्त असतो. खास करून जे पदार्थ पॅकेटमध्ये आपल्याला मिळतात किंवा प्रोसेस असतात अशा पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त असतो. यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते आणि असे पदार्थ आपण टाळायला पाहिजेत. यामध्ये जसं सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, यानंतर फ्रूट ज्युसेस जसे फळांचे रस मिळतात रेडीमेड ते टाळायला हवेत. तर काय होते आपण जास्त जे पदार्थ आहेत ग्लायसेमिक इंडेक्सचे खाल्ल्याने तर त्यामध्ये रक्तातील साखर ही झपाट्याने वाढते आणि इन्सुलिनची जास्त निर्मिती होते. आता यानंतर काय होते की जी साखर वाढलेली आहे त्यासाठी जास्त प्रमाणात इन्सुलिन जे आहे ते रिलीज होते. यानंतर साखर ही अचानक कमी होऊन यामुळे मग थकवा, मूड खराब होणे, भूक लागणे, जसं क्रेव्हिंग जे आहेत खाण्याच्या म्हणजे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. आणि त्यामुळे काय होतं की जास्त कॅलरीचं सेवन केलं जातं आणि पुढे चालून यामधून स्थूलत्व येणे, ओबेसिटी यासारखे प्रॉब्लेम तयार होतात. आणि लाँग टर्ममध्ये काय होते, इन्सुलिन रेजिस्टन्स, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो. तर जसं आपण बघितलं तर पांढरा ब्रेड आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 70 ते 75च्या मध्ये असतो. पांढरा तांदूळ ग्लायसेमिक इंडेक्स हा 73 ते 85 असतो. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा खूप जास्त आहे. तर आपण काय करायला पाहिजे, हे जे खाद्यपदार्थ आहेत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त हे टाळायला हवे. ठीक आहे. तर यामध्ये मग काय करू शकता आपण, जे पांढरा तांदूळ आहे याऐवजी आपण काय करू शकता, ब्राऊन राईस वापरू शकता, ओट्सचा वापर करू शकता, जे मिलेट्स आहेत जसं बाजरी, ज्वारी यांचं सेवन करू शकता. तर जसे आपण बघू शकता हिरव्या पालेभाज्या आणि सलाद यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो. हा जवळजवळ 15च्या आजूबाजूला असतो. सलादमध्ये जसं गाजर, टमाटर, मुळा, बीट यांचं तुम्ही सेवन करायला पाहिजे. यानंतर प्रथिने आणि फॅट्स म्हणजे जे प्रोटीन्स आणि फॅट्स आहे यांना तुम्ही जर हाय कार्बोहायड्रेट डाएट जसं घेत असाल समजा तर त्यामध्ये तुम्ही यांचंसुद्धा सोबत सेवन करायचं आहे म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा तुमचा कमी होईल. आणि प्रक्रिया केलेले अन्न किंवा जास्त शिजवलेले अन्न टाळायचे, जे पॅकेट्समध्ये किंवा फूड्समध्ये मिळते ज्याला आपण पॅक्ड आणि प्रोसेस फूड्स असे म्हणतो हे टाळायला हवे. जसं ब्राऊन राईस आहे, पॉपकॉर्न आहे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असतो. यानंतर स्वीट पोटॅटो आणि अननस याचासुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. पांढऱ्या तांदळाचा खूप जास्त असतो. ब्राऊन राईसचा त्यामध्ये थोडा कमी प्रमाणात असतो, 68% असतो. पण तरी तो मॉडरेट टू हाय लेवललाच जातो ब्राऊन राईस. त्यामुळे ब्राऊन राईस जरी तुम्ही खाल्ला पांढऱ्या तांदूळाचे तरी त्याचं सेवन हे कमी मात्रेमध्येच तुम्ही करायला पाहिजे. पोर्शन कंट्रोल. जे खाद्यपदार्थ शरीरासाठी अपायकारक आहेत त्याचं जर तुम्हाला खायचेच असतील तर ते कमीत कमी प्रमाणात खा म्हणजे त्यापासून जे शरीरामध्ये विविध दुष्परिणाम होतील ते कमी होतील.
तर आता कमी जी आय जे खाद्यपदार्थ हे खाल्ल्याचे काय फायदे होतात? एक, रक्तातील साखर नियंत्रित राहते. जशी साखरेची पातळी आहे ही नियंत्रणात राहते आणि ती हळूहळू वाढते. जसं काय होतं, आपण लो ग्लायसेमिक फूड जर खाल्ले तर काय होतं की जे हळूहळू पचन होतं, रक्तातील साखर ही हळूहळू वाढते आणि त्यामुळे साखर ही स्थिर राहते. जे विविध आजार आहेत त्यांचा आपण प्रतिबंध करू शकतो. तसं टाईप 2 डायबिटीस मेलायटस, हार्ट डिसीज, यानंतर स्थूलत्व जे आहे, ओबेसिटी आहे, लठ्ठपणा कमी होतो. यानंतर आपला मूड चांगला राहतो, दिवसभर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत राहते. तर कोणते पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत? पांढरा तांदूळ, बेकरी पदार्थ, फ्रेंच फ्राईज, साखर टाकलेले पदार्थ आहेत, योगर्ट आहे आणि प्रक्रिया केलेला नाश्ता. पांढरा तांदूळ, साखर आणि प्रोसेस फूड यांचं तुम्हाला सेवन टाळायचं आहे. आणि जे डायबिटीजचे रुग्ण आहे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे, त्यांनी मॉडरेट टू लो कार्बोहायड्रेट डाएट घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवरती याबद्दल विविध व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आपण आहारामध्ये दाल मिलेट रोटी सजेस्ट करतो. यामध्ये 25% मिलेट्स असतात आणि 75% डाळी असतात. या पिठाची भाकरी आपण चॅनलवर दिलेली आहे. यामध्ये तुम्ही थोडं नारळाचं किस किंवा नारळाचं जे पीठसुद्धा मिळतं हे टाकू शकता, म्हणजे ती पचायला सोपी जाते. यासोबतच रोज कमीत कमी 5 किलोमीटर चालणे, यानंतर दुसरे व्यायाम जसे पोहणे, सायकलिंग करणे, योगा, मेडिटेशन, तसेच 7 ते 8 तास झोप आणि जवळजवळ 2 ते 3 लिटर पाणी पिणे दिवसभरामध्ये, ह्या गोष्टी आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत. तुम्ही त्यांचे योग्य पालन केले तर विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होईल. धन्यवाद.